शिवरवाडी गावातील एका बांधकामाधीन घरात घुसलेला बिबट्या आणि त्याला पकडण्यासाठी तब्बल 1.5 तास चाललेला थरार. वन विभाग, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स आणि स्थानिक नागरिकांच्या जीव घेण्या प्रयत्नामुळे अखेर बिबट्या जेरबंद. चला पाहूया संपूर्ण घटना. शिराळा तालुक्यातील शिवरवाडी इथे अशोक बेंद्रे यांच्या नवीन घरकुलात आज सकाळी अचानक बिबट्या दिसून आला. 2 दिवसापूर्वीही त्याचा माग आढळला होता, पण आज तो घरात बसलेला पाहताच गावकरी सतर्क झाले. बिबट्या दिसल्याची पहिली माहिती अशोक बेंद्रे यांचे भाऊ नाथा बेंद्रे पाईप घ्यायला घरात गेले आणि समोर बिबट्या. ते शांतपणे बाहेर येऊन भावांना कळवतात. तत्परतेने दरवाजांना पत्रे लावून जागा बंद करण्यात आली आणि वन विभागाला माहिती देण्यात आली. तासाभराच्या आत वन विभागाची टीम लोखंडी सापळे, जाळे आणि साधनांसह पोहोचली. सुरुवातीला फटाके फोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, पण तो हलला नाही. यानंतर बांबू, चिव्या आणि काठ्यांच्या मदतीने टीमने खोलीतून बिबट्याला ढकलत सापळ्यात आणले आणि लोकांच्या प्रचंड गर्दीत 1.5 तास चाललेल्या ऑपरेशननंतर अखेर बिबट्या सुरक्षितपणे जेरबंद झाला. गाव आणि आसपासच्या पंचक्रोशीतील लोकांना या थरारक क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार बनण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या मोहिमेत वनपाल अनिल वाझे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, स्वाती कोकरे, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स सुशील कुमार व धीरज कुमार गायकवाड, तसेच संतोष कदम, गौरव गायकवाड, युनुस मनेर, मानव सुर्ले, शंतनू भोसले यांचा सक्रिय सहभाग होता. शिवरवाडीत पकडलेल्या बिबट्याला आज सायंकाळी चांदोली राष्ट्रीय उद्यानात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे. मानवी जीव आणि वन्यजीव दोघांचीही सुरक्षा जपणारी ही यशस्वी मोहीम सत्यस्पर्श न्यूज आपल्यापर्यंत घेऊन आला आहे. सत्यस्पर्श न्यूजसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र गावडे.